नमस्कार, मी अमित मुले, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, मी आहे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि त्याचा प्रस्ताव संसदेमध्ये पारित करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील इथे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि आपल्या अध्यक्ष देखील आहेत. नेमकं त्यांचं आंदोलन करण्यासाठी जाणून घेऊया. दादा, काय सांगाल एकंदरीत आज आंदोलनाची भूमिका कशी आहे घेतली? स्वातंत्र्याच्या लढ्याचे नायक महात्मा गांधी यांच्या नावाने युपीए सरकारनं मनरेगा योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना सुरू केली. महात्मा गांधींचं स्वप्न होतं ग्राम स्वराज्य, म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार मिळावा ही संकल्पना घेऊन युपीएने सुरू केली. आज दुर्दैव हे महात्मा गांधींचं नाव काढण्याचा अत्यंत दुर्दैवी प्रयत्न या सरकारने केलेला आहे. कारण महात्मा गांधी या नावाबद्दल त्यांना द्वेष आहेत. एका हिंदुत्ववाद्यांनी त्यांची हत्या केली 1948 साली. आजही गांधींच्या जयंतीला कोणीतरी त्यांच्या फोटोला गोळ्या मारतात. आजही मला असं वाटतं की त्यांचं नाव वगळणं ही त्यांची हत्या करण्याची बाब आहे. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी. दादा, काय सांगाल एकंदरीत महात्मा गांधींचं नाव काढलेलं आहे, मात्र महात्मा गांधींचे विचार हे भारतासाठी नेहमीच राहतील का? फार द्वेषाने वागतात हे मोदी बीजेपी सरकार. फार इतका द्वेष कधी आम्ही पाहिला नाही, इतिहासामध्ये पण पाहिला नाही. हे द्वेषाचं राजकारण करणारे मोदी सरकार, भाजप सरकार या ठिकाणी उघड पडलेले. संपूर्ण जगामधनं निषेध होत आहे की ज्या महात्मा गांधींनी संपूर्ण देशाला, जगाला शांततेचा संदेश दिला, त्यांच्या विचाराने आज जगामध्ये अनेक लोक आपल्या देशाची प्रगती करतात. अशा ह्या प्रगतशील आणि अत्यंत शांततापूर्ण वागणाऱ्या या महात्म्याचा तुम्ही अपमान करताय. त्यांनी जरी मनरेगाचं नाव या ठिकाणी मनरेगाचं नाव जरी त्यांनी महात्मा गांधीचं ह्याने बदली करून श्री जी राम दिलं तरी काय फरक होत नाहीये. कारण की महात्मा गांधी हे नाव नाही, हा विचार आहे आणि तो विचार कधी मरणार नाही. जोपर्यंत ह्या पृथ्वीवरती सूरज चंद्र आहे तोपर्यंत महात्मा गांधीचे विचार अजरामर राहणार आहे. आणि त्या महात्मा गांधीच्या विचाराला ज्या द्वेषाने ह्यांनी विरोध करून हे मनरेगा नाव बदली करून जी राम टाकलेलं आहे तर त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. अशा तऱ्हेचा जातीवाद करणारा, देशाने अत्यंत खुनसीने वागणारा या भाजपचा सरकारचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. पुढची भूमिका काय असेल दादा आपल्याला? आमची भूमिका हीच आहे की ह्यांचा जो जातीवादी चेहरा आहे, जो खुन्नसरी वागणारा चेहरा आहे, ज्याप्रमाणे महात्मा गांधीच्या बद्दल ते सोडत नाही. महात्मा गांधीचा खून करणारे पण यांचेच लोक होते, मनोवादी विचाराचे, संघाचे विचाराचे. आणि आज महात्मा गांधीला पण ते या ठिकाणी त्यांचं नाव त्यांना सहन होत नाही. त्यांच्या पोटामध्ये गोळा येतो, त्यांना महात्मा गांधीच्या नावाची भीती वाटते, त्यांच्या राजकारणामध्ये त्यांना यश मिळू शकत नाही. आणि म्हणून ह्या देशाने ज्या महात्मा गांधीचं नाव त्यांनी या ठिकाणी काढून ते भगवान रामाचं नाव दिले आणि ह्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये हे असं दाखवतात की रामाबद्दल आम्हाला प्रेम आहे आणि काँग्रेसला प्रेम नाहीये. तर ही गोष्ट खोटी आहे. आमच्या मुलाचं पण नाव राम आहे. आम्ही सर्व आमच्या मनामध्ये राम आहे. आमचे पूर्वज सकाळी उठल्या उठल्या एकमेकाला रामराम बोलायचे. ह्यांना आता राम सुचलेला आहे. आम्ही तर वर्षानुवर्षे रामाचं जतन करतो. आम्ही हिंदू आहे पण आमच्या घरामध्ये, आम्ही घराच्या बाहेर आलो तर भारतीय आहे ही भावना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेत दिली आहे आणि तो विचार आम्ही शेवटपर्यंत नेणार आहे. काय सांगाल एकंदरीत तुम्ही की हा जातीवादी केला जातो काही काही हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे भाजपाकडून वारंवार आरोप केले जातात, तुमच्याकडनं देखील काय सांगायला हवं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनरेगा हे नाव किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार अधिनियम हे इतकं समर्पक होतं गेले इतक्या वर्षापासून हे चालू आहे. पण विजी रामजी याच्यामध्ये त्यांनी राम आणून बसवला. राम हा लोकांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये होता पूर्वीपासून. राम आत्ता आणलेला नाहीये किंवा राम हा त्यांचा दत्तक पुत्र नाही. राम हे दैवत अधिदैवत हे पुरातन कालापासून चालत आलेले. एका बिलावरती ठेवल्यामुळे रामाचं श्रेष्ठत्व हे लोक सिद्ध करू शकत नाहीत. सनातनवादाचं म्हणजे तो गोडसे, त्यावेळेला गोळी घातलेला गोडसे आणि आता नाव बदललेला हा गोडसे, ह्याच्यामध्ये फरक नाही. महात्मा गांधींना मारण्याचा विचार त्यावेळेला त्यांनी जो केला तो विचार संपलाच नाही. 2025 मध्ये सुद्धा कोट्यावधी लोकांच्या हृदयामध्ये तो विचार होता आणि आहे. त्यामुळे हे जे आहे या गोष्टीचा किंवा हे नाव बदलण्याच्या गोष्टीचा किंवा गांधी हा विचार खोडून टाकणं, फोटो काढला किंवा नाव बदललं म्हणजे गांधी विचार बदलत नाही.
पंडित नेहरूंच्या नावाची धास्ती म्हणजे त्यांच्या कामाची धास्ती, आणि गांधींच्या नावाची धास्ती म्हणजे त्यांच्या विचाराची धास्ती, आणि ही धास्ती पोटी त्यांनी हे करण्याचा जो प्रकार केलेला आहे, म्हणतात ना की डर भी काफी है इनके लिए. ये गांधी नाम का जो डर है, शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे, अरे गांधी नाम में ही सब कुछ है. चले जाओ आंदोलन जेव्हा गांधीजींनी केलं तेव्हा सायमन गो बॅक म्हटले. आज हम गांधी की वजह से बोलते हैं की गो बॅक मोदी. तर हे होते काँग्रेसचे कार्यकर्ते, ज्यांनी सांगितले की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत महात्मा गांधी असतील. महात्मा गांधी हे नाव नाही, तो हा विचार आहे आणि तो नेहमी. भाजप मात्र या नावाला कधीच संपू शकणार नाही, असं देखील कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक, पुणे.